हॅलो फ्रेंड्स, नीडल सिग्नेचर बाय किरण या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण हा फ्लेअर्ड टॉप बघणार आहोत, म्हणजेच की कळी असलेला टॉप. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. ह्या ड्रेस मटेरियलची लेंथ आहे 2.25 मीटर आणि आता आपल्याला 4 फोल्ड करायचा आहे आणि फोल्डेड साईड आपल्याकडे ठेवायची आहे. आणि सुरुवातीला आपल्याला लेंथ मोजून घ्यायची आहे. इथे माझी लेंथ आहे 47. इथेही 47 इंच लेंथ मी पूर्ण घेणार आहे. ते काहीही कट नाही करणार आहे. आणि त्यावर आपल्याला सर्वप्रथम शोल्डर आणि आर्महोल टाकायचा आहे 7.5 इंच. तुमचं जे आहे शोल्डर आणि आर्महोल ते तुम्ही इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला चेस्ट घ्यायचा आहे. चेस्ट आहे 9.5 इंच आणि त्याच्या पुढेच आपल्याला मार्जिनसुद्धा घ्यायचं आहे. इथे मी 2.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आणि आपण जे चेस्ट, वेस्ट, हिप घेतो त्याचा आपल्याला नेहमी 4 फोल्ड कपडा असेल तर आपल्याला 4था भाग घ्यायचा असतो. त्यानंतर आपल्याला वेस्ट लेंथ घ्यायची आहे. इथे वेस्ट लेंथ 14 इंच घ्यायची आहे मोठ्यांसाठी. त्यानंतर वेस्ट फिटिंगसाठी आपल्याला इथे 7.5 इंच घ्यायचं आहे आणि मार्जिनसुद्धा आपल्याला वरच्यासारखंच इथेसुद्धा 2.5 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या घेरसाठी कमरेपासून ते खाली आपल्याला टोकापर्यंत एक अशा पद्धतीने स्लांटिंग लाईन आखून घ्यायची आहे. इथे आपला घेर तयार होईल आणि साईडला आपल्याला जे जागा आहे दिसत आहे ती त्याची आपली कळी तयार होईल. अशा पद्धतीने थोडंसं मार्जिनसुद्धा घ्यायचं आहे. आपल्याला इथे आर्महोलला गोलाई द्यायची आहे. त्यासाठी 1.5 इंचावर 1 आणि 1 इंचावर 1 अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. 1.5 इंचावर जे मार्किंग केलेलं आहे ते आपलं बॅकचं होईल, बॅक आर्महोल. आणि 1 इंचावर जे मार्क केलेलं आहे आपण ते फ्रंट आर्महोल. नंतर आपल्याला मार्किंगप्रमाणे कट करायचं आहे. बॅक आर्महोलपासून आपल्याला कट करायचं आहे आणि वरचं जे फोल्डेड आहे ते सुद्धा आपल्याला बॅक आणि फ्रंटचं पार्ट वेगळं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कटिंग झाल्यानंतर साईडचा कपडा होता तो आपल्याला वरच्या साईडला टोक असलेला भाग ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला व्यवस्थित असं लावून ते कट करून घ्यायचं आहे. राऊंडमध्ये व्यवस्थित असं कट करायचं आहे. साईडचं जे एक्स्ट्रा दिसत आहे आपल्याला ते व्यवस्थित लेवलमध्ये कट करून घ्यायचं आहे. आपल्या तिथे 4 कळ्या तयार होतील. अशा पद्धतीने आपल्या हे इथे कळ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. बघा किती छान लुक येतो. आणि त्यानंतर आपल्याला जे राहिलेलं फ्रंट आर्महोल होतं ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मला इथे कॅनव्हासवर गळा तयार करायचा आहे. यासाठी मी इथे नेक कट नाही केलेला आहे. आपण ते कॅनव्हासवरच नंतर कट करून घेणार आहोत. जर सिंपल नेक करायचा असेल विदाऊट कॅनव्हास पेपर तर आपल्याला तिथेच करता येऊ शकलं असतं, पण कॅनव्हास पेपर वापरायचा म्हणून आपण ते नंतर कट करणार आहोत. आता आपल्याला स्लीव्ज कट करायचे आहे. त्यासाठी इथे मी उरलेला कपडा घेतलेला आहे आणि त्याला 4 फोल्ड केलेला आहे. स्लीव्सची लेंथ आहे 11 इंच, विड्थ 9 इंच आणि कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 3.5 इंच. अशा पद्धतीने इथे साईडला मी 3.5 इंचावर मार्क केलेला आहे. आणि आपल्याला इथे फोल्डेड साईडला अशा पद्धतीने एक तिरपी रेषा आखून घ्यायची आहे. फोल्डेड साईडपासून ते आपण कॅप हाईट घेतलेला मार्किंगपर्यंत. आणि आपल्याला वरच्या साईडला 2 इंचावर अशा पद्धतीने मार्क करायचा आहे आणि तिथून आपल्याला स्लीव्सचा शेप द्यायचा आहे. त्यानंतर स्लीवच्या सेंटरला आपल्याला एक कट द्यायचा आहे आणि साईडला आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. खालच्या साईडला आपल्याला मोहरीची
फिटिंग टाकायची आहे। इथे मी 5 इंच घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही स्लीव कट करून घ्यायची आहे। साइडला मार्जिन घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला स्लीवला ओपन करून फ्रंट पार्टसाठी एक्स्ट्राचं स्लीव कट करून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। याचबरोबर आपलं हे पूर्ण टॉपचं कटिंग झालेलं आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात याच टॉपच्या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये। बाय।